आज आपण उत्तप्पा बनवणार आहे। त्यासाठी 1 वाटी रवा घेतला, बारीक रवा येतो, आणि अर्धी वाटी दही घेतले आणि एवढंच पाणी टाकते मी त्यात आणि वाटून घेऊन बाजूला ठेवते 15 मिनटं। चटणीसाठी मी खोबरं घेतले, चवीपुरतं मीठ घेतले, थोडीशी पुदिन्याची पानं घेतली, फुटाण्याची डाळ घेतली थोडी, आणि 3-4 मिरच्या घेतल्यात हिरव्या, हे वाटून घेते। चटणी मिक्सरमध्ये वाटून घेतली। आता फोडणी घालते, थोडीशी राई टाकते, हिंग टाकते आणि कढीपत्ता टाकते। मी बॅटर मिक्सरमधून वाटून घेतलं आहे। आता ते घट्ट आहे, जरा थोडंसं पाणी टाकते मी। त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकते आणि अर्धा चमचा इनो टाकते। आता मी गॅसवर तवा ठेवला आहे, तव्यात थोडं तेल टाकलं आहे आणि टिश्यू पेपरने पुसून घेते। गॅसची फ्लेम लो ठेवली आणि त्याच्यात उत्तप्पा टाकून घेते। आता बबल्स आले, त्याच्यावर मी चिली फ्लेक्स टाकते आणि चॉप केलेले कोथिंबीर आणि कांदा हा पण याच्यात थोडा टाकते। आता मी साजूक तूप टाकते वरतून, साईडने पण टाकते थोडंसं आणि मी पलटी करून घेते। आता मी काढून घेते, बाकीचे असे उत्तप्पा करून घेते। अशा प्रकारे आपले उत्तप्पा बनून झाला आहे, चटणी पण बनून झाली। आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।